सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, घेऊन आलोय तुमच्यासाठी एक खास बातमी. तर मित्रांनो, आज आहे 17 नोव्हेंबर 2025. तर आजची ताजी बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर किसान सन्मान योजनेचे 21व्या हप्त्याचे लाभार्थी झाले आहे कमी. योजनेमधून 2.5 लाख शेतकरी वगळले. तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांची किती दुःखाची बातमी आहे. तर पुरी बातमी आपण जाणून घेऊया. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकालाच देण्याची निकषामुळे 20व्या हप्त्याच्या तुलनेत 21व्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल 2.5 लाख शेतकऱ्यांना वगळले आहे. केंद्र सरकारने यासाठी आधार प्राप्तिकर आणि शिधापत्राचे पोर्टलच्या आधारे या शेतकरी कुटुंब सदस्य संख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ही अट दिसून येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी 91,91,000 शेतकऱ्यांना दिला होता. तर 21वा हप्ता बुधवारी दिनांक 19/10 90,41,000 शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेत त्रैमासिक हप्त्यात 6,000 रुपयांचा निधी दिला जातो. पण आतापासून 2.5 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली सरकारची अशी चालबाजी, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता वळूया आपण आपल्या कापूस बाजार भावाकडे. सावनेर येथे 2,000 क्विंटलची आवक होऊन 6,700 रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे. कोपरना येथे 6,750 रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे. मनवत येथे 7,220 रुपयाचा हायेस्ट भाव भेटताना दिसत आहे. सिंदी सेलू येथे 7,250 आणि फुलगाव येथे 7,031 रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे. अकोला येथे 7,737 रुपयाचा सर्वोच्च भाव भेटताना दिसत आहे. भद्रावती येथे 7,200 रुपयाचा हायेस्ट भाव भेटताना आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसे वाटले भाव कमेंटमध्ये नक्की सांगा. वरोरा शेवगा येथे हायेस्ट भाव भेटला 7,000 रुपये प्रति क्विंटलचा. आणि आपली पुढची बाजार समिती आहे भिवापूर येथे लांब स्टेपल 428 क्विंटलची आवक होऊन 6,860 रुपयाचा भाव हायेस्ट भेटताना दिसत आहे कापसाला. आणि आपली पुढची बाजार समिती आहे वरोरा येथे लोकल कापसाला 523 क्विंटलची आवक होऊन 7,150 रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.